हाय, हॅलो, नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काय जबरदस्त असा ड्रामा सुरू आहे ना प्रेक्षकांनो. तर आजचा एपिसोड देखील खूपच इंटरेस्टिंग आणि मजेदार होता प्रेक्षकांनो. आता ज्याची भीती होती नेमकं ते आणि नंदिनीचं सत्य हे सगळ्यांसमोर आलेलं असतं. आता मात्र नंदिनी आणि जीवाला खूप भीती असते की नेमकं आता हे सत्य समोर आल्याच्या नंतर की नेमकं काय घडेल, काय वादळ येईल, नेमकं काय होईल, असं काही त्यांच्या मनाची धाकधुकी असते. पण मात्र इथे मानिनी हिने खूपच छान भूमिका इथे साकारताना आपल्याला बघायला मिळतं प्रेक्षकांनो. एक बाई म्हणून एका बाईला ती खूपच चांगल्या पद्धतीने जे आहे ना तर ते समजून घेते आणि असंच काही आजच्या एपिसोडमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतं. आता इथे मानिनी खंबीरपणे नंदिनीच्या पाठीशी उभी राहते आणि तिने आता सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं की हे सत्य तिला माहिती आहे की नंदिनी प्रेग्नेंट नाही आणि हे तिला कसं कळालं ते देखील ती सांगते की नेमकं जेव्हा जीवा आणि नंदिनीचे बोलणे चालू असतात तेव्हा ती तिथे पोहोचलेली असते आणि त्या दोघांचे बोलणे तिने ऐकलेले असतात. आता मानिनी ही नंदिनीला खूपच चांगल्या प्रकारे इथे तिला समजून घेते. ती सगळ्यांसमोर बोलत असते की नंदिनीने जे काही केलं ते तिच्या बहिणीचा विचार करून केलं. तिने तिच्या घरच्यांचा विचार करून तिने हे सत्य लपवलेलं आहे, असं ती बोलत असते. आणि एक आई म्हणून तिने जे आहे तर नंदिनीला समजून घेतलेलं असतं आणि त्या पलीकडे ती एक बाई आहे आणि ती दुसऱ्या बाईला समजून घेते, असं काही तिने इथे दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर प्रेक्षकांनो, खूपच खंबीरपणे इथे मानिनीने नंदिनीची साथ दिलेली आहे आणि तिला आता प्रेमानेच मिठीत घेतलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, आता इथे आता इथे मानिनीने वसु आत्या आणि रम्याची चांगलीच बोलती बंद केलेली आहे की नेमकं जेव्हा तिने हे एवढं मोठं सत्य पचवलं तेव्हा तिच्यावर काय प्रसंग बेतला असेल, तिने हे सगळं कसं सहन केलं असेल, असं काही मानिनी खूपच खंबीरपणे ठामपणे त्यांना बोलत असते की तुम्ही बाई असून एका बाईचं दुःख नाही समजू शकल्या. तर प्रेक्षकांनो, आता मानिनीचा हे वागणं बघून बाकींचे घरचे देखील नंदिनी आणि जीवाला काहीच बोलत नाही. ते देखील त्यांच्या बरोबर असतात. त्यांना वाटतं की आमच्या मुलाने आमच्यापासून चुकी लपवली आहे, पण मात्र त्यांनी देखील किती मोठं बलिदान केलेलं आहे. म्हणजे इथे नंदिनीने नंदिनीचं बाळ गमावलंय आणि ही गोष्ट काही लहान नाहीये आणि त्यांना आता प्रेमाने सगळे जवळ घेतात. तर असं काही प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये खूपच धमाकेदार एपिसोड जो आहे तर तो झालेला आहे. पण मात्र इथे प्रत्येकच चुका ह्या माफ केल्या जात नाही. तर असंच काही येणाऱ्या एपिसोडमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतं. आता इथे नंदिनी खूपच हसतच सगळ्यांना बोलत असते, मी आणि जीवाने खूप छान निर्णय घेतलेला आहे. तेव्हा इथे जीवा बोलतो, हो, हसतो आणि बोलतो, आम्ही सरोगसीचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा पार्थ बोलतो, पण त्याच्यासाठी तर आपल्या नात्यातली मुलगी हवी असते, म्हणजे नात्यातलंच कुणीतरी आपल्या जवळचं हे करू शकतं. तेव्हा जीवा बोलतो, हो, आपल्या नात्यातलीच आहे आणि आपल्या जवळचीच आहे आणि तो आता आर्याचं नाव घेतो. तो बोलतो, आमच्या बाळाची सरोगेट मदर ही आर्या आहे. आता हे ऐकताच मात्र सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो आणि तेव्हा इथे आता जीवाचे वडील हे मोठ्याने ओरडून बोलतात, जीवा, एवढा मोठा निर्णय घेण्याच्या अगोदर तू विचार कसा केला नाहीस? तू आम्हाला विचारलं का नाहीस? तू का लहान निर्णय घेतलास का? किती मोठा निर्णय तू घेतलेला आहेस. तुला असं कुणाला सांगावंसं नाही वाटलं याबद्दल काही? असं काही प्रेक्षकांनो, आता इथे जीवा आणि नंदिनीची ही चुकी ते माफ करतील की नाही हे तर पुढील एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. पण मात्र आता इथे जीवाचे वडील जीवाचं आणि नंदिनीचं हे असं वागणं बघून ते खूप दुखावलेले आहेत. तर पुढे पाहणं खूपच रंजक आहे की नेमकं आणखी मालिकेमध्ये काय ट्विस्ट घडणार आहे आणि पुढे नेमकं मालिकेला काय वळण येणार आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.